श्री गणेशाय नमः. तर सकाळ सकाळचं वातावरण बघा अगदी प्रसन्न असं आहे. तर इथे जे भरपूर असं मोठंच्या मोठं तणकाटचं म्हणजे मोठी झाडं उगवली होती, झुडपं ती तोडलेली आहेत थोडीफार. त्यामुळे बघू शकता तुम्ही लांबवरचा व्ह्यू दिसत आहे. त्या झाडामुळे काय दिसत नव्हतं. ही तोडलेली लाकडं बघा इकडं टाकलेली आहेत आमच्या इकडं तर जळणासाठी. तर हे देखील झुडूप मोठं आहे, ते देखील तोडलं तर खूप छान असं पूर्ण असं सगळं लांबपर्यंत डोंगर वगैरे सगळं दिसतं. हॅलो, हाय, नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर काय काय तयारी असते आमच्याकडे तर ते पहा. तर बघा आता सकाळची आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं आहे. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी गॅसला हळदी कुंकू लावून गॅसला पाया पडून त्यानंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करावी असं म्हणतात. त्यामुळे घरातील लोकांचं आरोग्य देखील चांगलं राहतं. तर बघा फक्त माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे, कारण अजून कोणीही उठलेलं नाही. फक्त मानस उठला आहे पण तो आंघोळ करत आहे आणि त्याला काही चहा नको आहे, म्हणून फक्त माझ्यासाठी ठेवलेला आहे. चहा शिजूपर्यंत म्हटलं धूप लावून घ्यावा. त्यानंतर चहामध्ये थोडंसं आलं किसून टाकलं, कारण थंडीमध्ये आल्याचा चहा पिण्यासाठी खूप मजा देखील येते आणि सर्दी देखील होत नाही. तर फक्त अर्धा कप चहा बनवलेला आहे, खूप काही जास्त बनवलेला नाही. अर्धा कप का असताना चहा पिल्याशिवाय अंगातली थंड काय जाणार नाही. तर बघा आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर मी बघा गॅस पेटवून घ्यायला लागले, पण गॅस पेटत नव्हता कारण बटन फिरत नव्हतं. कारण 2-3 बटणं मी आणून याला लावली होती, पण ती मोडायच लागलेत. कारण बहुतेक जो आतला जो नट असतो तो जाम झाला, तर आता ती रिपेरीज करून घ्यावं लागेल. तर आता माणसच्या बघा सकाळची शाळा चालू झालेली आहे, कारण त्याच्या शाळेमध्ये क्रीडा महोत्सव आहे, त्यामुळे रोज सकाळची शाळा आहे. तर त्याच्यासाठी डब्याला मी थालीपीठ बनवत आहे, कारण त्याला थालीपीठ प्रचंड आवडतं. त्याला त्याच्यासोबत काही चपाती वगैरे काही लागत नाही, तो नुसतंच खातो आणि पौष्टिक देखील असतं. आणि मला देखील खूप काही बनवायचं टेन्शन नाही, त्यामुळे मी त्याला थालीपीठ मागितला की लगेच बनवून देते. तर बघा आता त्याच्या डब्यामध्ये मी त्याला 4 थालीपीठं दिलेली आहेत आणि थोडं पीठ शिल्लक आहे ते मी नंतर आमच्यासाठी बनवणार आहे. तर त्याचा इथं डबा भरून घेतला, बॉटल भरली आणि त्याला पहिला शाळेला पाठवलं. त्याला शाळेला पाठवल्याशिवाय बाकीचं घरातलं मला कोणतंच काम सुधरत नाही. सकाळी शाळा असली की पहिला तिथली रिक्षा आली, तो गेला की मग बाकीच्या कामाची सुरुवात होते. तर त्याला आता डबा बॉटल देऊन येते. तर काल आमच्या गावचा आठवडी बाजार होता, त्यामुळे मी बाजारची पिशवी आणून तशीच ठेवली होती. तर मी प्रत्येक वेळी बाजार गुरुवारी सकाळीच काढते. फक्त ज्या हिरव्या भाज्या वगैरे असतील त्या लक्षात काढून ठेवते, कारण मला शॉपला जायला खूपच वेळ झालेला असतो. आधीच बाजारात खूप वेळ होतो, त्यानंतर मग घरी हे सगळं ठेवत बसलं तर खूपच वेळ होतो, म्हणून मी गुरुवारी सकाळी सगळं काढून ठेवते. तर मी हा सगळा बाजार बघा कांदे बटाटे वगैरे सगळं भरून ठेवते. आणि रताळं देखील बाजारामध्ये आली होती, त्यामुळे मी रताळं आणली आहेत उपासासाठी. तर ती कशा पद्धतीने मी शिजवते ही देखील तुम्हाला दाखवते. तर तशा पद्धतीने जर शिजवली तर खूप छान लागतात. तर बाजारातून फुलं केळी वगैरे पण आणली होती पूजेसाठी. तर पूजेसाठीचं सामान जास्त आहे यामध्ये आणि भाज्या कमी आहेत. तर माझा एकटीचाच फक्त उपवास होता. तर बाकीच्यांच्यासाठी मी इथे बघा ही काळ्या दाण्याची याला श्रावण घेवडा म्हणतात ती भाजी बनवत आहेत. तर हे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच भाजी खूप आवडते. तर तुम्हाला देखील ही आवडते का नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे आता बाजार भरता पहिला या शेंगा देखील इथं सोलून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचा बाजार भरणार आहे, म्हणजे त्या शेंगाने परत ठेवायला नको. गवारी, परत हे श्रावण घेवड्याच्या शेंगा, मिरची आणि वरण्या शेंगा ह्या सगळ्या एकत्र झाल्यात, त्या सगळ्या निवडून व्यवस्थित वेगवेगळ्या करून ठेवायच्या आहेत. म्हणून मी इथंच आता ते काळं धानं श्रावण घेवडा सोलून घेतलेला आहे. तर बघा, तर इथे बघा सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. तर इथं बनवलेली आहे आमटी. तर ही वरण्याची आमटी आहे, ज्याला आपण पावटा देखील म्हणतो. तर इथे बघा उसळ बनवलेली आहे, त्यानंतर भात आणि चपात्या देखील बनवलेल्या आहेत. तर थोड्या चपात्या मी आत्ता बनवले, तर थोड्या मी दुपारी बनवते, तुम्हाला माहितीच आहे शॉपमधून आल्यानंतर. आणि ही आहे रात्रीची थोडीशी शिल्लक राहिलेली भाजी. डाळ अशा पद्धतीने शिजवली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून अजिबात पाणी न घालता शिजायला ठेवली. फक्त वाफेवरती थोडंसं शिंपडलेलं पाणी. आणि जेव्हा ही थोडी शिजत आली त्यानंतर यामध्ये 2-3 चमचे साखर टाकली होती. तर खूप छान अशी चव लागते ह्याची. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, पानसाट होत नाहीत. पाण्यात शिजवली तर पानसाट लागतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने शिजवते. यामध्ये थोडंसं शिजताना तूप सोडायचं, त्यामुळे देखील ही तुपात आणि वाफेमध्ये शिजतात. तर चला, आज आहे आपला गुरुवार.
तर घेऊया खायला. तर हे मानसला आणि आईंना ठेवलेलं आहे. तर आईंचा काय उपवास वगैरे नाही, फक्त त्यांना असंच खाण्यासाठी. कारण मला इतकं बास होतं आणि मी आता खाल्ले तर दुपारी काही खात नाही, त्यामुळे हे मानससाठी तर बघा मी इथे रताळ खायला लागले. तर या तुम्ही पण रताळ खाण्यासाठी. तर मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे रताळावरती. तर खूप छान अशी टेस्ट लागत होती. आणि बघा सगळा स्वयंपाक झालेला, पण मी भात करायचं तर बघा गॅस कट्टा वगैरे सगळं स्वच्छ धुवून तयार आहे. इकडे देवारा देखील स्वच्छ धुतलेला आहे. तर इथं मी लक्ष्मीपूजा करते. इथं वरच्या फरशीवर खाली इथं खूप जागा नाही आणि त्या देवा आहेत, तर देवाघून पूजायचं. तर हे सगळं असं पडलेलं आहे. कारण म्हणजे आमच्यात तुम्हाला सांगितलं होतं की सुतक आलं होतं, तर ते 12 दिवस झाले. त्यानंतर बघा चुलत जावेची डिलिव्हरी झाली, तर ते इटाळ आलं. तर इटाळचं ते 10-12 दिवस, तर असं करत बरेच दिवस पुजलं नाही. तर त्यामुळे सगळं असं पडलेलं आहे. तर आज आत्ता गुरुवार पण आहे आणि ते इटाळाने सुतक सगळं फिटलेलं आहे. तर आज देव पुजायचे आहेत बघा स्वच्छ. तर आज बघा मानसची कपडे केवढी पडली ती. तर बघा मानसचं कपाट अगदी व्यवस्थित असं आता लावून ठेवलेलं आहे. वरचं माझं देखील कपाट सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि या बघू शकता तुम्ही मानसच्या इतक्या पॅन्ट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पॅन्ट आहेत. आणि धुवायला 1 2 असतील. तर देखील म्हणतोय बाबा मला पॅन्टा नाहीत, मला काय बरमुडे नको. आणि बरमुडे हे इतके आहेत, तर पॅन्टाच मागतोय. त्याला इतक्या पॅन्टा आवडतात काय सांगायला नको. आणि एवढ्या ढीग घालून ठेवला आहे, त्यातल्या एक घालतसुद्धा नाही. तर बघा आता वाजलेले आहेत 10. तर माझं सगळं आवरलेलं आहे. आता निघाले मी शॉपवरती. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर आज शॉपमधून घरी आल्या हातपाय वगैरे स्वच्छ धुवून झाल्यानंतर पहिला तुळशीला दिवा लावून घेतला. तर बघा तुळशीला दिवा लावून घेतला. त्यानंतर बघा इथं आपली महालक्ष्मीची पूजा मांडून घेतलेली आहे, लक्ष्मी व्रताची पहिल्या गुरुवारची. त्यानंतर इथं बघा पुरीसाठी कणिक मळून ठेवलेली आहे आणि हे सगळं काढून ठेवलेलं आहे. गाजर, फ्लावर वगैरे. तर मी बनवणार आहे कुर्मापुरी. व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इथे बघा कुर्म्यासाठी लागणारी सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. परत ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तर भाजी बनवण्यासाठी जितका वेळ लागत नाही तितका वेळ सगळी तयारी करण्यासाठी लागते. तर बराच उशीर मी तयारी करत होते. तर सगळ्यात जास्त वेळ मला कुर्म्याची तयारी करण्यासाठी लागला. तर मी कुर्म्याला फोडणी दिली. त्यानंतर पुऱ्या लाटायला घेतल्या. आणि मानस वाचत होता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मी पूजनाचं पुस्तक. तर त्यालाच मी आज वाचायला लावलं होतं. तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना, अशी मनोभावे प्रार्थना करावी. तिला पूर्ण वर्णाचा वेद दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे, रात्री जागर करावा. तर इथे बघा पुऱ्या सगळ्या लाटून घेऊपर्यंत कुर्मा देखील शिजत आलेला आहे. तर आता कुर्मा आणखीन थोडासा शिजण्यासाठी मी बारीक गॅसवरती ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती पुऱ्या तळून घेणार आहे. तर बघू शकता कुर्म्याला किती छान रंग वगैरे आलेला आहे. टेस्टला देखील खूप छान असा कुर्मा बनला होता. तर मानस बघा इथं वाचत आहे पुस्तक. आणि ही लक्ष्मीची आमची पूजा बघा. तर खूप काही मी जास्त शूट केलं नाही कारण मला स्वयंपाकाला वेळ झाला होता. तर त्यानंतर बघा मी भरपूर पुऱ्या तळून घेतल्या, गाईला नैवेद्य दिला आणि त्यानंतर मग आम्ही सगळी जेवायला बसलो. तर पुऱ्या पाहू शकता तुम्ही, सगळ्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळ ते टम्म अशा फुगलेल्याच राहतात. तर बघू शकता तुम्ही आता कढईमध्ये टाकल्या दोन्ही पुऱ्या ह्या फुगल्यात. आणि ज्या मी पुऱ्या तळून काढल्या त्या देखील सगळ्या फुगलेल्या आहेत. तर त्या देखील तुम्हाला दाखवते.
तर बघा आजचा मेनू काय आहे. पुऱ्या आहे, कुर्मा आहे, श्रीखंड आहे आणि सांडगे देखील तळले होते, पण ते काही मी यामध्ये घेतले नाहीत. आणि भात देखील होता, ते मानससाठी ताट दिलेला आहे, त्यामुळे त्याला सांडगं आणि भात काय आवडत नाही, तो एवढ्या पुऱ्या खाऊनच बस करतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.